प्रोसेसला आहे ते पण पूर्ण होतील. भास्कर जाधव. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या एक गोष्ट मी लक्षात आणून देतो. ही लक्षवेधी खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा पर्यायानं कोकणाकरता म्हणून स्पेशली आलेली आहे आणि म्हणून सन्मान्य सदस्यांची जी भूमिका हीच आहे की या लक्षवेधीच्या माध्यमातून आपण कोकणाकरता स्वतंत्रपणे आपल्या विभागामार्फत काय देताय हा खरा त्यातून प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर मिळायला पाहिजे होतं. पण आपण अख्खा महाराष्ट्र आम्हाला फिरवताय. काय नवीन आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे. मंत्री महोदया, कोकणामध्ये पॉवर जनरेशन किती होत आहे? कोयनेचा टप्पा नंबर 1, टप्पा नंबर 2, टप्पा नंबर 3, टप्पा नंबर 4 1980 मेगावॅट पॉवर कोकण देतो. RGPPL सारखा प्रोजेक्ट ज्याची 2,500 मेगावॅट पर्यंत कॅपॅसिटी आहे भुजबळ साहेब, आज तो आपण कमिशन करत नाही, त्याचा पुरेपूर आपण वापर करून घेत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर औद्योगिकरणासह कोकणाला 2 जिल्ह्याला मिळून 1 पॉइंट म्हणजे 1 मेगावॅट फक्त मला वाटतं वीज काहीतरी लागते, याच्यापेक्षा फार काही वीज लागत नाही. मध्यंतरी देशामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातनं फीडर सेपरेशन ही योजना देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणली लोड शेडिंगच्या वेळेला. बरोबर आहे भुजबळ साहेब? त्या फीडर सेपरेशनमध्ये 1 नंबर कोकणाचा लागला. ना वीज चोरी, ना वीज गळती, ना वीज थकबाकी, पुऱ्या कोकणामध्ये तारेवर कुठं हुक नाही. अशा कोकणाला अशा समस्यांना सामोरं जावं लागतं, तेव्हा त्याच्याकरता स्वतंत्रपणे तुम्ही काय देणार हा खरा प्रश्न आहे. RDSS ची स्कीम जी आहे ती स्कीम आम्हालाही माहिती आहे. या स्कीम वरच्यावर येतच असतात. एकदा सुरेश प्रभू ज्या वेळेला केंद्रीय ऊर्जा मंत्री होते त्यावेळेला त्यांनी कोकणाच्या या सगळ्या सुधारणांकरता, विद्युत सुधारणाकरता 110 कोटी रुपये केंद्र सरकारच्या मधून केंद्र सरकारकडून आणून दिले होते. तशा पद्धतीनं ह्या कोकणाकरता तुम्ही काय देताय स्वतंत्रपणे हे स्वतंत्रपणे सांगा, तर त्या लक्षवेधीला न्याय मिळाल्यासारखा होईल. हा एक प्रश्न. आणि मंत्री महोदया, दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या MSEBच्या अनेक चुकांमुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी तोशीस भोगावा लागतो. ज्या वेळेला विजेचं फ्लक्च्युएशन होतं, एकदम वीज कधीतरी प्रवाह आपला वाढतो, व्होल्टेज वाढतं आणि व्होल्टेज वाढल्यानंतर इथं गृहिणी बसलेत बरेचसे आमच्या सहकारी, फ्रीज जळतो, वॉशिंग मशीन जळतं, TV जळतो, सगळे इलेक्ट्रॉनिक पार्ट जळतात. त्यावेळेला आपलं खातं काय सांगतं? आमचा दोष नाही, आमची फक्त जबाबदारी तुमच्या मीटरपर्यंत लाईन देणं एवढीच आमची जबाबदारी आहे. आपण लक्षात घ्या की मीटरपर्यंत लाईन देता, त्या मीटरमधून तुमच्या लाईनमधून पुढे अशा पद्धतीचं ज्या वेळेला व्होल्टेज वाढतं म्हणून नुकसान होतं ना आमचं, तुमची म्हणून नुकसान होतं. ती जर तुमची लाईन व्होल्टेज वाढल्यामुळे तिथं स्ट्रीप झाली तर पुढचं नुकसान टळेल. त्या संदर्भात तुम्ही काय करताय ते सांगा. आणि तिसरी गोष्ट, माझ्या परवा चिपळूण तालुक्यामध्ये एका प्रमोद कदम नावाच्या माणसाच्या 5 म्हशी शॉक लागून मेल्या. तुमच्या विजेच्या शॉक कसा लागला? तुमची जिवंत वायर, प्रवाह खंडित न झालेली वायर खाली पडली, म्हशी चरला गेल्या, त्याला चिटकल्या. मंत्री महोदया, का तर आपल्याकडे गार्डिंग करावं लागतं. हे गार्डिंग करणं काही खर्चाचं काम नाही, पण आपल्या डिपार्टमेंटचं दुर्लक्षाचं काम आहे. फक्त 3 तारांना खालून तार जोडायची, तार जर तुटली तर त्याला टच झाली तर आपोआपच वीज प्रवाह खंडित होतो. तो वीज प्रवाह खंडित न झाल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या 5 म्हशी मेल्या दुभत्या आणि 6वी नंतर 4 दिवसांनी तडफडून मेली. आपल्या नियमाप्रमाणे आपण त्याला 30 किंवा 34,000 रुपये देता. एका दुभत्या म्हशीला 1.5 लाख रुपयापर्यंत पैसे मोजावे लागतात. आता वाघानं माणसाला मारलं तर 25 लाख रुपये देतात. आपण गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेची आता कमाल मर्यादा 2 वरून 4 लाख रुपये केलेली आहे आणि तुमच्या